ह्या समुद्र शोकाच्या पानाच्या देखील वड्या करतात हे आपल्याला माहिती नाही। तर ही पानं वरून बघितली तर हिरव्या रंगाची असतात आणि मागून बघितलं तर साधारणपणे सिल्वरी असतात। तर कोणत्याही स्वरूपाची जखम असेल तर जखम बरी करण्याची ताकद त्या समुद्र शोकामध्ये आहे। त्याचबरोबर हे एक प्रकारचं टॉनिक आहे। श्वेत झाड म्हणून वापरू शकता, भाजी म्हणून वापरू शकता, त्याचबरोबर औषध म्हणून सुद्धा तुम्हाला हे कामाला येऊ शकतं। नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या समोर जी वेल आहे ही आयुर्वेदामध्ये अत्यंत महान अशी एक वेल आहे। याला संस्कृतमध्ये म्हणतात वृद्ध दारू, मराठीमध्ये याचं नाव आहे समुद्रवेल किंवा समुद्र शोक देखील म्हणतात। तसं म्हटलं तर समुद्रवेल नावाने एक दुसरी वनस्पती आहे, पण याचं नाव आहे समुद्र शोक। आता समुद्र शोक असा शोकासारखा शब्द या झाडाच्या बाबतीत काय आहे कुणास ठाऊक, कल्पना नाही मला त्याची। आर्जिरिया स्पेसिओसा किंवा आर्जिरिया नर्वोसा किंवा आर्जिरियाच्या 2-3 स्पेसीज आहेत, त्यामध्ये सर्वात आपल्याला भाजी म्हणून वापरू शकतो। तर ही एक रानभाजी आहे। आपण आजपर्यंत बघितलं असेल की वड्या करतात, त्या वड्या ज्या आहेत त्या अळूच्या वड्या करतात असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी माहिती आहे, पण ह्या समुद्र शोकाच्या पानाच्या देखील वड्या करतात हे आपल्याला माहिती नाही। तर ही पानं वरून बघितली तर हिरव्या रंगाची असतात आणि मागून बघितलं तर साधारणपणे सिल्वरी असतात। त्याच्यावर असे सिल्वरी मऊ अशा प्रकारचे केस असतात, त्यामुळे ते सिल्वरी वाटतं आणि चकाकतं। तर वड्या करताना ही पानाला पानं जोडली जातात। अशी पानाला पानं जोडून जसे आपण नेहमी वड्या करतो तशाच पद्धतीने जोडून त्याच्यावरती आपला जो काही मसाला आहे वडीचा तो लावून त्याच्या वड्या बनवल्या जातात। दुसरं महत्त्वाचं, त्याला वृद्ध दारूक असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये। तर हे जखमेसाठी अत्यंत गुणकारी औषध आहे। याच्याविषयी काही आख्यायिका आहेत की कुणी म्हणे तुटलेला हात जुळला, काही माहीत नाही, सत्यातलं माहीत नाही, आख्यायिका असतात बऱ्याच वेळा। पण कोणत्याही स्वरूपाची जखम असेल तर जखम बरी करण्याची ताकद त्या समुद्र शोकामध्ये आहे। त्याचबरोबर हे एक प्रकारचं टॉनिक आहे, शरीराला बल देणारं अत्यंत गुणकारी असं टॉनिक आहे। जखम बरी करतं हे तर सगळ्यात त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे। त्यामुळे निश्चितपणे जशी भाजी म्हणून वापराल त्याच पद्धतीनं तुम्ही हे औषध म्हणून देखील वापरा। हे झाड जपा, तुमच्या कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता, तुम्ही शोध म्हणून सुद्धा लावू शकता, कारण याला जी फुलं येतात अत्यंत सुंदर निळ्या रंगाची फुलं येतात। शोध झाड म्हणून वापरू शकता, भाजी म्हणून वापरू शकता, त्याचबरोबर औषध म्हणून सुद्धा तुम्हाला हे कामाला येऊ शकतं। कन्व्हाल्युलेसी फॅमिलीचा हा मेंबर आहे। वेलवर्गीयच मोस्टली असतात। तर लक्षात ठेवण्याची गोष्ट काय, वरून हिरवं आणि मागून सिल्वरी। तर हे जे समुद्र शोकाचं फुल आहे असं सुंदर निळ्या रंगाचं, हे पहा इकडे बघू शकता, अत्यंत सुंदर नळीच्या आकाराचं, छान पिंक कलरचं, आतलं तर बघितलं तर डबल डार्क पिंक असं आहे, एकदम छान। आणि ही जी पानं आहेत एक बाजू अशी आहे, एक बाजू अशी आहे। हे पान मी उलटं पकडलंय, हे पान सरळ आहे। एक फ्रंट बाजू असते ती हिरवीगार आणि मागची बाजू ही वेलवेटी सिल्वरी अशी असते। तर याच्या वड्या अशी बघा, हे मोठी पान आहेत, हे जुळून तुम्ही त्या वड्या बनवण्याचा प्रकार करू शकता। निश्चित खाऊन बघा, गुणकारी आहे, टेस्टी आहे आणि सहज मिळणारी आहे। ओके, तर निश्चित मित्रांनो वापरा। आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या काही शंका असतील, माहिती असेल कमेंटमध्ये जरूर विचारा, किंवा एखाद्या वनस्पतीची माहिती आपल्याला हवी असेल निश्चितपणे व्हॉट्सॲपला फोटो देखील पाठवू शकता। माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। धन्यवाद।